माझ्या समोर इथे पुष्कळ तरुण मंडळी दिसत आहेत, तेव्हा मलाही माझ्या तरुणपणाची आठवण थोडी यायला लागली आहे. आणि माझं तरुणपण गेलं कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये. त्या कोल्हापूरच्या मुली अशा बिलंदर, नाही मुंबईच्या मुलीबद्दल नाही मी सांगत आहे, कोल्हापूरच्या मुली अशा बिलंदर आम्हाला हुलीवर घालायच्या. हुलीवर घातलं की आम्हाला वाटायचं की पुढं आता प्रवास सोपा आहे, पण पुढं प्रवास करायला लागलं की नाकारायच्या. तेव्हा जर असं म्हणायचं होतं तर मग तसं का तू वागलीस असं विचारणारी एक रागाची कविता आहे. ही प्रेमाची आहे की रागाची आहे हे सांगणं मला सुद्धा कठीण वाटतं. असेच होते म्हणायचे तर. सुधीर फडकेंनी अनेक वर्षापूर्वी ही कविता गायली होती, त्याची मला आज एकदम आठवण झाली. असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालीस का. असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालीस का. अर्ध्या वाटे वरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का. असेच होते म्हणायचे तर वर वर फसवे हसलीस का. असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलीस का. स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलीस का. असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का. असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का. भरात येऊन भलत्या सलत्या करात माझ्या शिरलीस का. असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला डसलीस का. असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला डसलीस का. केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलीस का. आता मी 2 कविता वाचणार आहे, त्यातली एक आध्यात्मिक आशयाची कविता आहे आणि ही मी माझी फार भाग्यवान कविता मानतो, कारण ही सत्यकथेमध्ये ज्यावेळी प्रसिद्ध झाली तसेच घुमते शुभ्र कबूतर ती मर्ढेकरांनी वाचली. कारण मर्ढेकरांची कविता त्या अंकात प्रसिद्ध झालेली होती, आला आषाढ श्रावण. आणि मर्ढेकरनी श्रीपू भागवतांना असं पत्र लिहिलं की करंदीकरांच्या कवितेनं माझ्या कवितेला लाजवलंय, इतकी त्यांना ती आवडली कविता. आता हा माझ्या कवितेचा मोठेपणा म्हणून सांगत नाही मी, मर्ढेकरांचा मोठेपणा मला सांगायचा आहे की एखादा मोठा कवी हा दुसऱ्या लहान कवीला सुद्धा, कारण मी त्यावेळी अगदीच नगण्य कवी होतो नुकता, तरी केवढी दाद देऊ शकतो. तसेच घुमते शुभ्र कबूतर. मनात माझ्या उंच मनोरे, मनात माझ्या उंच मनोरे, उंच तयावर कबूतर खाना. शुभ्र कबूतर घुमते तेथे, स्वप्नांचा खाऊन या दाणा. शुभ्र कबूतर युगायुगांचे, शुभ्र कबूतर युगायुगांचे, कधी जन्मले आणि कशास्तव. किती दिवस हे घुमावयाचे, अर्था वाचून व्यर्थ न कारव. प्रश्न विचारी असे कुणीतरी, कुणी देत असे अगम्य उत्तर. गिरकी घेऊन आपणा भवती, तसेच घुमते शुभ्र कबूतर. आता मी माझी एक भाग्यवान कविता वाचली, तशी माझी एक मी अत्यंत दुर्दैवी कविता वाचतो. ही कविता भारतात ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळी मला जे काय दिसलं, निवडणुकीच्या वेळी चाललेलं आणि निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनं वगैरे सगळी आहे, तर ते जे काय सगळं चाललेलं होतं त्याच्यावेळी मी ही कविता लिहिली. आणि ही सगळ्यात दुर्दैवी कविता काय म्हणतो की जी टॉपिकल अशी लिहिलेली असते एखाद्या प्रसंगाच्यावर, ती कविता लगेच तो प्रसंग गेल्यावर त्याच्याबरोबर ती जुनी झाली पाहिजे आणि मेली पाहिजे. ही कविता मरत नाही काही केल्या, कारण त्याच्यानंतर इतक्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी ही कविता वाचतो आणि ती टोपी अजूनही बरोबर लागू पडते तशीच. म्हणजे इतक्या पक्षांची इतकी सरकारं आली आणि गेली, तरी आम्ही जे सामान्य माणसं आहोत यांचे जे प्रश्न ते तिथेच राहिलेले आहेत, ते अजून सुटलेले नाहीत.
ही कविता काही केल्या मिळत नाही. ज्यावेळी ही मरेल ना, तो भाग्य दिवस भारताचा. सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा. तुम्ही पेरा, तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय. जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी. जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार. याच्या लत्ता त्याचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी. कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा. मीच फसवीन माझ्या मना. कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा. कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी छक्के. सब घोडे 12%. आणि आता या पूर्वरंगातली मी शेवटची कविता वाचतोय. घेता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. कलावंतांनी वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.